नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा. कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेसवर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिनेस्टाईल दरोडा टाकण्यात आला. सिग्नल वायर कापून तसेच सिग्नलवर शाल टाकून रेल्वे रोखण्यात आली. त्यानंतर थरारक असा सिनेस्टाईल दरोडा टाकून चोरट्यांनी पलायन केलं. 2 महिलांचे सोन्याचे दागिने व एका प्रवाशाचा मोबाईल असा 52,000चा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. यावेळी महिलांनी आरडाओरडा केल्याने सह्याद्री एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. मिरज ते पुणे रेल्वे मार्गावरील शेनोली स्थानकाजवळ हा थरारक प्रकार घडला. या प्रकरणी मीना विकास ओमापती यांनी मिरज रेल्वे पोलिसात फिर्याद दिली आहे. कोल्हापूरमधून सह्याद्री एक्सप्रेस नियमित वेळेत पुण्याकडे रवाना झाली आहे. या रेल्वेतून मीना विकास ओमापती वय 35 राहणार मिरज व आशा नारायण पवार राहणार विश्रांतवाडी पुणे हे S3 बोगीतून, तर रंजन दयानिधी साहू वय 41 राहणार कल्याण ईस्ट ठाणे हे जनरल बोगीतून प्रवास करीत होते. सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री धावत असल्याने या रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी 3 ते 4 दरोडेखोर शेनोली स्थानकाजवळ दबा धरून बसले होते. रेल्वे शेनोली स्थानकाजवळील मिरज आउटर जवळ आल्यानंतर चोरट्यांनी सिग्नल वायर कापली. ही बाब कराड रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेच्या लक्षात आली. त्यामुळे रेल्वेकडून तातडीने हालचाली करून घातपाताची शक्यता गृहीत धरून आपत्कालीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडल्याची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सराईत गुन्हेगारांनी हा दरोडा टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने मिरज रेल्वे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. परंतु यासाठी मिरज रेल्वेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष मुंडे यांच्यासह पथक शेनोली ताकारी परिसरात तळ ठोकून होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.